लाडकी बहिणीचा लाडक्याचा 19वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ई-केवायसी अपडेट बद्दल आणि ई-केवायसी ची शेवट तारीख याच्याबद्दल देखील एक महत्त्वाची बातमी समोर आली. डायरेक्ट महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी समोर आली. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महिला व बालविकास विभागातर्फे एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या ज्या लाडक्यांनी ई-केवायसी अर्जी केली नाहीये आणि ज्या ज्या लाडक्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि याच्यानुसार तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. तर स्टेप बाय स्टेप लाडक्यांनो बघा, 19वा हप्ता तुम्हाला जर हवा असेल, पुढचे हप्ते तुम्हाला हवे असतील तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी तुमचे जर पूर्ण असतील तर आणि तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. चला तर वेळ बघायला तर व्हिडिओला सुरुवात करतो. नेमकी काय अपडेट आली आहे ती अपडेट तुम्हाला मी आधी सुरुवातीला सांगतो. बघा, महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे एक बातमी समोर आली. ती म्हणजे 31 मार्च पर्यंत ई-केवायसी ची शेवटची तारीख असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा ई-केवायसी ची मुदतवाढ भेटणार नाही. लाडकेदारांनो परत सांगतोय, परत तुम्हाला ई-केवायसी ची मुदतवाढ होणार नाहीये. ई-केवायसी ची शेवटची तारीख असणार आहे 31 मार्च. तोपर्यंत तुम्हाला सर्व लाडकेदारांना ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हप्ते पुन्हा भेटणार नाहीयेत. जर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली नसेल किंवा तुम्ही दुरुस्ती केली नसेल तर तुम्हाला हप्ते पुढे भेटणार नाहीत. ही गोष्ट लाडकेदारांनो लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन जी केवायसी आहे त्या नवीन केवायसी ची प्रक्रिया काय आहे, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि आदेश पण तुम्हाला मी सांगितलेला आहे 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी ची तुम्हाला मुदत असणार आहे. नंतर मुदतवाढ भेटणार नाही. फक्त याच महिलांना हप्ता मिळणार आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पुढचे हप्ते भेटणार आहेत सगळ्या गोष्टी मी सांगतो. आणि बऱ्याच लाडके आता प्रश्न विचारले, सर 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे किंवा पुढचे हप्ते सर आम्हाला कधी भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लाडक्यांना ई-केवायसी ज्या ज्या लाडक्यांची ई-केवायसी चुकली होती त्यांनी स्टेप बाय स्टेप त्यांना माहिती सांगायला लागलोय. अशी तुम्ही ई-केवायसी केली आहे का, दुरुस्ती केली आहे का? जर अशी ई-केवायसी दुरुस्ती केली नसेल तर मग उपयोग नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. तर लाडक्यांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या वेबसाईटवर जायचंय, ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचा फोटो तुम्हाला दिसेल. पेजचा असा फोटो दिसेल. मोबाईलवर तुम्ही उघडू शकतात, लॅपटॉपवर उघडू शकतात, पीसीवर उघडू शकतात, हे कॉम्प्युटरवर उघडू शकतात. ही वेबसाईट उघडायची आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर 181 याच्यावर तुम्हाला कॉल पण तुम्ही करू शकतात. तुम्हाला ती माहिती पण ते देणार आहेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकतात. रविवारी कॉल करू नका. त्यात बघा, ई-केवायसी ची संधी फक्त या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला होता. हे तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट दिसणार आहे. ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्यांची ई-केवायसी चुकली त्यांना आणि त्यांनाच फक्त ऑप्शन आलेला आहे. ज्यांची ई-केवायसी राहिली त्यांना ऑप्शन भेटत नाहीये किंवा ज्यांची लाडक्यांची ई-केवायसी बरोबर आहे त्यांना पण या ठिकाणी ही केवायसी करायची गरज नाहीये. तर ज्या लाडक्यांची ई-केवायसी चुकली होती, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्यांनाच ही ई-केवायसी करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पुढचं हे पेज ओपन होणार आहे. बघा स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ही दुसरी स्टेप आहे. पहिली स्टेप आहे वेबसाईटवर जायचंय, त्या लिंकवर क्लिक करायचे. दुसरी स्टेप असणार आहे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. जी लाडकी बहीण या ठिकाणी आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी जो कॅप्चा येईल, हे तुमच्या समोर जो कॅप्चा येईल तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर मी सहमतवर क्लिक करून ओटीपी पाठवावर बटन दाबायचं आहे. ही झाली दुसरी स्टेप. आता या ठिकाणी तुम्हाला ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे. ज्या लाडक्यांचा आधार कार्ड नंबर टाकलाय तुम्ही त्या लाडक्यांचा आधार कार्डवर ओटीपी येणार आहे, मोबाईलवर ओटीपी येणार आहे. ओटीपी या ठिकाणी असा टाकायचा आहे 1 2 3 4 5 6 6 डिजिटचा तुम्हाला ओटीपी येईल तुमच्या मोबाईलमध्ये. तो 10 मिनिटासाठी व्हॅलिड असतो. पण ते लवकरात लवकर लगेच टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला ओटीपी टाकून घेतल्यानंतर सबमिट करायचंय. आता बघा हे सगळ्यात महत्त्वाचं, हे दोनच प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत.
दोन प्रश्नाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारलं जात नाहीये. हे दोन प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचे आणि बरोबर उत्तर द्यायचे. तर लाडकेनो बघा, जर तुमच्या पहिल्या प्रश्नाचा अर्थ होतोय बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, महामंडळ, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. म्हणजे पहिला प्रश्न आहे, तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का? तर त्याचं सोप्या भाषेत उत्तर लिहायचंय नाही. बघा, नाही उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. खूप महत्वाची माहिती दिलेली लाडकेनो, खूप महत्वाची. परत चुका करू नका. जर तुम्हाला ह्या चुका केल्या, या ठिकाणी नाही तुम्हाला बटनवर क्लिक करायचंय. लक्षात घ्या, होय हे या ठिकाणी आहेवर क्लिक केलं तुम्ही तर याचा अर्थ असा होईल, तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे आणि सरकारी नोकरदार याचा अर्थ काय होणार आहे, तुम्हाला हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही या ठिकाणी करायचं आहे. आता दुसरा प्रश्न पण सेम आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, महामंडळ, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून निवृत्ती वेतन घेत आहेत का? तर त्याचं पण उत्तर आहे नाही. तर दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही करायची आहेत. बघा, तुम्ही जर या ठिकाणी कोणत्या जरी ठिकाणी आहे केलं, आता तुम्हाला परत हप्ते भेटणार नाहीत. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी नाही करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी ह्या बटनावर टिकवर क्लिक करायचं आहे आणि शेवटी सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट करा केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचा मेसेज येणार आहे, सक्सेसचा मेसेज. तो मेसेज येणं खूप गरजेचं आहे. कारण काही वेळेस लाडके त्यांचं असं होईल, बऱ्याच त्यांचे मला मेसेज आलेले आहेत, कमेंट्स आलेले आहेत की सर सबमिट केल्यानंतर सेशन बंद पडायला लागलंय, काही ह्या ठिकाणी एरर यायला लागलाय, सबमिट केल्यानंतर तुमचं एक्सपायर्ड सेशन असं येत आहे. तर त्याच्यामुळे लाडके दोन एक गोष्ट लक्षात ठेवा, मग तुम्हाला परत त्या ठिकाणी केवायसी करावं लागणार आहे. जोपर्यंत बघा हे सबमिट करा बटनावर क्लिक केल्यानंतर असं सक्सेसचा मेसेज यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सक्सेसचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिसतो तुम्हाला सक्सेसचा मेसेज. हा सक्सेसचा मेसेज काय, तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज आला म्हणजे समजून घ्या तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे. जर असा मेसेज येत नसेल, परत सेम प्रोसेस करायचे, दोन्ही प्रश्नांची उत्तर नाही द्यायचे आणि तुम्हाला मग सक्सेसचा मेसेज येणार आहे. तर ही गोष्ट समजून घ्या. आता लाडक्या बघा, बऱ्याच लाडक्या त्यांची केवायसी प्रक्रिया पहिलीच पूर्ण झाली होती, त्यांचे हप्ते पण त्यांना भेटलेले आहेत. तर त्या लाडक्यांनी फक्त एक गोष्ट चेक करायची, ती म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही तेच चेक करत राहायचे आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट झालं आहे का नाही ते चेक करायचंय. जर अप्रूव्ड असेल, काळजी करू नका, 100% हप्ता भेटेल. आणि ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्यांनी लवकरात लवकर आपली ही केवायसीची अपडेट प्रक्रिया करून घ्या. नवीन केवायसीची प्रक्रिया तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितले. ज्या लाडक्याने उशिरा जॉईन झाले असतील व्हिडिओ बघायला, तर त्यांनी परत एकदा हा व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता काळजी करायची गरज नाही. आता बघा, बऱ्याच लाडक्यांना असा पण एक प्रॉब्लेम येत आहे किंवा असे मेसेज यायला लागलेत की वॉर्निंग. हा बघा, वॉर्निंगचा मेसेज आहे. हा, या आधार क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बघा, तुम्ही एकदा केवायसी केली आणि परत तुमचं आधार कार्ड टाकून ओटीपी टाकायला लागलात की हा मेसेज येतो तुम्हाला. काय मेसेज आहे, वॉर्निंगचा मेसेज की तुमची ऑलरेडी केवायसी पूर्ण झाली. त्याच्यामुळे तुम्हाला परत ही केवायसी करायची गरज नाही. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. अजून दुसरा एक मेसेज यायला तो म्हणजे हा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. याचा अर्थ असा होतो, तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला त्या ठिकाणी तर तुमची ऑलरेडी केवायसी झालती, सक्सेसफुली झालती, बरोबर झालती. त्याच्यामुळे तुम्हाला दुरुस्ती करायची गरज नाहीये याचा असा अर्थ होतो. त्याच्यामुळे दोन्ही पण मेसेजला या ठिकाणी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जोपर्यंत तुम्हाला सक्सेसचा मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्ही अपडेट करा. आणि असे दोन मेसेज आले असेल तर काही टेन्शन घेऊ नका, हप्ते तुम्हाला 100% भेटणार आहेत. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यात, एकदम सोप्या भाषेत सांगितल्यात. त्याच्यामुळे व्हिडिओ असेच बघायला आपल्या चॅनलला हे सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, म्हणजे लाडक्या बहिणीला पुढचे हप्ते भेटतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.